सर्व मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून सलग 6व्यांदा त्यांनी मला विजयी केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्या जनतेचं, सर्व मतदारांचं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मला विजयी करण्यासाठी हाडाची काढून रक्ताचं पाणी केलं आणि जीवाचं रान केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मी दंडवत घालतो. राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री. हे बघा, मी माझ्या निकालामध्ये व्यस्त होतो, त्यामुळं मी आकडे काय फारसे बघितलेले नाहीत, परंतु युती फार पुढं आहे आणि महाविकास आघाडीचा फडशा पडल्याचं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता, हे महायुतीची सत्ता निश्चित सरकार येईल. कोल्हापूरला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे का? 10-0 झाले, कोल्हापूरला मोठं पद मिळू शकते. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार होतो, मंत्री होतो, यापूर्वी अनेक वर्ष होतो, तर माझी अपेक्षा आहे की बाबा व्हावं आणि सृष्टी ती माझी अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करतील. नाही, मी अजून नाही ऐकलं, मी कॅटल्यानं ऐकीन, कारण अजितदादांच्या बरोबर 40पेक्षा जास्त जागा येणार हे आम्ही आधीच भागीच ज्या टाकलं होतं. पद्धतीने हे यश मिळाले, लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं वाटतं. हे बघा, महायुती सरकारनं घेतलेले 2.5 वर्षाचे निर्णय आणि त्यात लाडकी बहीण ही फार मोठी गेम चेंजर ठरलेली आहे. तर हे सातत्याने मी सांगत होतो की ही गेम चेंजर ठरणार आहे. पण आता अनालिसिस करताना अनेक कारणं याची सांगितली जातात आणि मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा आता महायुतीच्या बाजूने कौल दिला गेलाय. लोकसभेला तो कौल दिसला नव्हता. तिथं अजितदादा पवारांचा पक्ष त्यामध्ये असल्यामुळं बहुतेक अल्पसंख्याकाचा कल तिकडे वाढलेला आहे. नक्की कागलमध्ये शरद पवार आले होते, जयंत पाटील यांची सभा झाल्या आणि दिग्गजांच्या सभा झाल्या. त्यांनी म्हटलं होतं की या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचा पराभव होईल, हसन मुश्रीफ यांना पाडा, असं 3 वेळा म्हटले होते. साहेबांनी छक्का मारलाय. पवार साहेब 2 वेळा आले, एकदा प्रवेशाच्या वेळेला आले, गडिंगलच्या सभेला आले. जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 3 वेळा आले. एकदा ते निमंत्रण द्यायला आले कारखान्यावर, नंतर आले शिवर स्वराज्य ते गडिंगलमध्ये सभा घ्यायला, त्यानंतर परवा आले ते शेवटची सभा घ्यायला. त्यानंतर अमोल कोल्हे आले, सुप्रियाताई. मला आश्चर्य वाटलं की मी 25 वर्ष आमदार आहे, माझ्या कागल मतदारात कधी ते आल्या नाहीत, खरं पहिल्यांदा त्या माझ्या मतदार. तर आपण बघतोय या ठिकाणी आता